ओम गुरुभ्यो नमः। भावांनो, अन्न हेच परिब्रह्म आहे म्हणून सांगितलं जातंय, हे खरं सुद्धा आहे। तरी अन्ननाश टाळणे हे सुद्धा एक मोठी समस्या आपल्या समोर असते। कारण रोज काही अन्न घरात शिल्लक राहतेच। भावांनो, मला सांगा, तुम्ही शिल्लक राहिलेले अन्न काय करता? एकतर भिकाऱ्यांना देता, दुसरे पशु प्राण्यांना घालता, तिसरे अनिवार्य कारणाने जर भिकारी आणि पशु प्राणी नाही मिळाले तर ते काय करता? तुम्ही जमिनीवर टाकून देता। जमिनीवर टाकल्यावर सुद्धा काय होतंय ते पण तुम्हाला माहिती आहे। गाव साफ करणारे डुक्कर, नाहीतर घराला पहारे देणारे कुत्रे असले प्राणी येऊन ते खात असतात, नाहीतर कीटक, मुंग्यासारखे उपयुक्त कीटक ते खात असतात। भावांनो, मला सांगा, भिकाऱ्याला दिलेले, पशुप्राण्यांना घातलेले किंवा जमिनीवर टाकलेले हे अन्ननाश होतंय का? नक्कीच होणार नाही। ह्याला मी अन्ननाश म्हणणार नाही, कारण त्या अन्नामुळे कोणाचं तरी भूक मिटवू लागलाय। मग अन्ननाश म्हणायचं कशाला? अन्ननाश केव्हा होतो? माझ्या मते हे सगळे होऊ नये म्हणून शिल्लक उरलेले अन्न पोट भरल्यावर सुद्धाही आपण ते बाहेर जाऊ नये म्हणून पोट भरल्यानंतरही आपण ते खात असतो। तुम्हाला माहिती आहे पोट भरल्यावर खाल्लेले काय होतंय? पोट भरल्यावर खाल्लेले अन्नाचं रूपांतर विषामध्ये होतंय आणि त्याच्याने कितीतरी रोग उद्भव होतात। आता तुमच्या लक्षात आलं असेल, खरोखर अन्ननाश कुठं होतंय म्हणजे आपण पोट भरल्यावर सुद्धा जे खातो तेच खरोखर अन्ननाश आहे। दुसरे कुठलेही अन्ननाश होत नाही असं मला वाटतंय। धन्यवाद।